ठीक आहे, कसं पुराचं लक्ष म्हणून हे जे डुकराच्या तातडीचं सरकार देशाच्या सत्तेत आला या राज्याच्या, आणि हे तिघाडी सरकार सत्तेत बसलं आणि यायनं मार इलेक्शन प्रचाराच्या वेळेस मोठाल्या फोकनाड्यात आणल्या का शेतकऱ्याची आम्ही कर्जमाफी करू, शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू कोरा करू कोरा करू अशी घोषणा ठीक आहे देवेंद्र फडणवीस यांनी केली होती। हे यायनं शेतकऱ्याला भुला तापात देऊन मतदान स्वतःच्या पदरात पाडून घेतलं आणि शेतकऱ्याला 1 रुपयात विमा देत होती, ते विमा योजना सुद्धा यायनं ऐन या खरपाच्या हंगामाच्या तोंडावर बंद केली आणि शेतकऱ्याचा हमी भाव तर ठीक आहे सोयाबीनला भिकाऱ्यासारखा 460 रुपये 8% भाव वाढ दिली, इथं 10% महागाई वाढून राहिली। आणि याच्यासाठी दिव्यांगाचे मुद्दे आहे, शेतकऱ्याचे मुद्दे आहे, शेतमजुराचे मुद्दे आहे, विद्यार्थ्याचे मुद्दे आहे, ठीक आहे। हे सगळे मुद्दे घेऊन बच्चू भाऊ इथं आंदोलनाले बसले, अन्नत्याग आंदोलनाले। तर सरकार ढुकून पाहून नाही राहिली, म्हणजे एखाद्या माजी मंत्री राहिलेल्या माणसाने जर अशी वागणूक देत असेल, आजचा 3रा दिवस आहे, बच्चू भाऊचं ब्लड प्रेशर वाढून आहे, बच्चू भाऊचे शुगर वाढून आहे आणि सरकारचा रिस्पॉन्सिबल माणूस इथं तहसीलदारच्या लेवलचे माणसं पाठवून राहिले, रिस्पॉन्सिबल माणूस म्हणून कलेक्टर, त्याच्यानंतर इथं ठीक आहे पालकमंत्र्यांना यायला पाहिजे, चर्चा करायला पाहिजे। हे वरून सांगतात आम्ही आल्यावर तुम्हाला उपोषण सोडायला लागेल। जर अशी वागणूक देत असेल तर ही लोकशाहीची गैरचेपी आहे। या देशातल्या लोकांनी आपले हक्क मागायचे का नाही मागायचे, ठीक आहे। मंत्री पदावर असणाऱ्या माणसाची जर अशी अवहेलना करत असेल आणि कलेक्टर सारखे माणूस 3ऱ्या दिवशी सुद्धा तब्येत हालाकीची आणि घसरत चाललेली आहे तरी इथं व्हिजिट नाही देऊन राहिले, आता ऍडिशनल कलेक्टरले पाठवलं, ठीक आहे। म्हणजे पालकमंत्र्यासारख्या माणसाने इथं येऊन चर्चा करायला पाहिजे, तो अहवाल ठीक आहे शासनाने पाठवायला पाहिजे, नाही तर मुख्यमंत्री सारख्या लोकांनी आले पाहिजे। काही चिल्लर माणूस उपोषणाला नाही बसले आहे, महाराष्ट्राचे माजी मंत्री बसले आहे, 3 वेळा 4 वेळा आमदार राहिलेले बच्चू भाऊ बसले आहे आणि अशा माणसाले जर हे ऐकून नाही राहिले तर सामान्य माणसाने का कदर, म्हणून ठीक आहे याच्या विरोधात बंद्या महाराष्ट्रात आंदोलन पेटत आणि वर्धेतही आंदोलन पेटत। वर्धेत मी आंदोलन करी ठीक आहे शेतकऱ्यांच्या बाजूनं, ठीक आहे। आणि हा मुद्दा महाराष्ट्रभर पेटला पाहिजे आणि सरकारने जर जाग्यावर आणायचं आहे, हे जे बोगस मतदान घेऊन आणि फ्रॉड करून इलेक्शन जिंकून आले यायला याची जागा दाखवून द्यायची आहे आणि म्हणून हे आंदोलन महाराष्ट्रभर पेटलं पाहिजे। यायनं जे फोकनाड्यात आणल्या आणि फोकनाड्यात आणून मतदान घेतलं त्यात तुम्हाला आम्ही ठीक आहे इलेक्ट्रिक बिल फुकट देऊ, लाईन फुकट देऊ, त्याचे बिल भरावं लागणार नाही, ठीक आहे। तुम्हाला 1 रुपयात पीक होईल, ठीक आहे। 1 रुपयाची पीक विमा योजना बंद केली, देवा भाऊ का करायचं आता, शेतकऱ्यांना कुठं न्याय मागायला जाता। म्हणून या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे आणि असंच आंदोलन आम्ही ठीक आहे वर्धेत सुद्धा उभं करू। बंद्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं आपल्या जिल्ह्यात आणि आपल्या तालुक्यात उभं करा। मी या आंदोलनाला पाठिंबा देतो। इन्क्लाब जिंदाबाद, जय जवान जय किसान, धन्यवाद।